दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योति जनार्दन दीप शांति शांति शांति। आदरणीय अरविंद तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती। आणि आज आपण जाणार आहे पेठला आणि इथं बस लागलेली आहे। तर पेठला कशाला जायचं आहे ते नंतर मी तुम्हाला सांगतो। आणि पहिले तर आपण आता बस मध्ये बसून घेऊ। आता आपल्याला बसमध्ये बसायचं आहे। आणि ती आहे आमची सीट। बस निघले थोड्याच वेळानं आपण आता तिकीट घेणार आहे। 153 कुंभाऱ्याला गाडी कुठून भेटेल? चिमडा भेटेल ना? आज रविवार आहे ते कोपऱ्यावर भेटत। तर आपण मध्ये उतरलोय ना, आपल्याला इथं पहिला जायचं। इथं आपण एखादी टॅक्सी बघू। टॅक्सी आपल्याला इथून आपल्याला बसून जायचं। 18वा मेळावा आहे आणि असे मेळावा आधी झालेले आहेत आणि हा 18वा मेळावा हा पेठ तालुक्यातील कुंभाळे या गावात आहे। चला तर आपण आता तिकडे जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला इकडं गाड्या लावायची सोय बघायला मिळेल। इकडे सर्वेकडे अशा गाड्या लावायची सोय आहे आणि समोरच आपल्याला मंडप दिसू राहिलाय। तर आपल्या आदिवासी भागामध्ये जे लोकनृत्य आहेत ना, ते पुढे चालू आहे। पण आता ते बघायला सर्व तिथे जाणार आहे। इकडे खुर्च्या ठेवलेल्या आहेत बसण्यासाठी आणि तुम्ही इथं नृत्य बघू शकता। तर इकडं मंडप आहे आणि मंडपामध्ये आपल्याला बसण्याची सोय आहे। इथे अशी गर्दी आहे ना, अजून गर्दी होणार आहे। पेठावर आणि इतर पेठा वगैरे घालून आपल्या गाडीचा सन्मान केला जातो, बघू शकता। विविध क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्र स्टेजवर आवडते रसिकभाई गावी बँक मॅनेजर से आपले एक स्टेजवर आवडते काही मला थोड्याच वेळात आपल्या इथं या कार्यक्रमासाठी आणि आपण कार्यक्रम लगेच चालू करणार आहोत। इथं बसना पोत्यावर तरच आपले कार्यक्रम चालू करवायचे आहे। प्रमुख बेळगाम तालुका कनुभाई गावित डांग वदई गावित परिवार प्रमुख अश्विनभाई चौधरी आचार्य गावित परिवार में शोभनाबेन અને રમીલાબેન આ બેનનું પણ સ્વાગત કરે છે। ગુજરાતથી આવેલા તમામ ગાવિત પરિવારનો સદસ્ય એનું કુંભાળા ગ્રામ પંચાયતથી હાર્દિક સ્વાગત કરે છે।
डॉक्टर अश्विनीताई गावित यांनी पण स्टेजवर यायचं आहे. सोमलूबाई गावित हे सुद्धा इथं आलेले आहेत, तर त्यांनी इथं स्टेजवर यायचं आहे. कृपया करून इथं स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. येथील विद्यार्थिनी आपल्या समोर ईशस्तवन सादर करत आहेत. दया करी दया सागरा, आम्हाला तुझाच आसरा, आसरा आम्हाला तुझाच आसरा. तुझीच बाळे आम्ही अजान, चरणाजवळी दे स्थान. तुझीच बाळे आम्ही अजान, चरणाजवळी दे स्थान. नको दूर लोटुले करा, आम्हाला तुझाच आसरा, आसरा आम्हाला तुझाच आसरा. हे दीननाथा सारानाथा, माता पिता तू भाग्य विधाता. हे दीननाथा सारानाथा, माता पिता तू भाग्य विधाता. तुझा विना नाही दुसरा, आम्हाला तुझाच आसरा, आसरा आम्हाला तुझाच आसरा. धन्यवाद. खूपच छान. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या मुलींसाठी. खूप सुंदर त्यांनी ईशस्तवन सादर केलेलं आहे. आमदार मोहनभाई गावित यांचं आगमन झालेलं आहे. गावित साहेबांचे थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन होत आहे. गुजरातचे आदरणीय आमदार मोहनभाई गावित हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हृदयाची स्वागत करायचे. स्वागत. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आदरणीय जे पी गावित साहेबांचं आगमन होत आहे. तत्पूर्वी गुजरातचे सन्माननीय आमदार मोहनभाई गावित वेरा तालुका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण आलात, आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं मोहनभाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माननीय धारासभ्यश्री मोहनभाई गावित या छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते या ठिकाणी अर्पण करावा अशी मी सर्व अतिथींना विनंती करतो. या मानव जातीला न्याय देणारे न्यायपुरुष छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्याच पद्धतीनं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण ज्यांना संबोधतो आहोत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सत्वबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपहर्तु मे पापम, दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती नमोस्तुते. अंधकारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी, माणसाला मार्ग दाखवण्यासाठी आपण या दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून आपल्याही जीवनामध्ये असाच प्रकाश पडावा अशी आपण सर्वजण आजच्या मेळावा प्रसंगी अपेक्षा करूयात. आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेलाही मान्यवरांनी एक आपण अर्पण करायचा. एक प्रतिमेला एकेकांनी आपण कृपया मान्यवरांनी हार अर्पण करायचा आहे. इकडच्या प्रतिमेला घ्या आपण. असं नेतृत्व ज्यांना आपण धरती आबा म्हणतो असे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. काही सर्व मान्यवरांनी या सर्व प्रतिमांना पुष्पहार अर्पण केलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. आता आपण स्वागत गीतासाठी मुली तयार करतोय. स्वागतम सुस्वागतम हा
गटू पाटील यांचा इतिहास आपण जर पाहिला तर इंग्रज या सत्तेविरुद्ध लढण्यासाठी याच कुंभारे गावातून गटू पाटील आमचेच पूर्वज, त्यांना माहिती आहे आपले पूर्वज आहेत ते गटू पाटील यांनी तिकडचे राऊत असतील आणि अनेक वेगवेगळ्या पेठ तालुक्यातील जे क्रांतिकारक होते, या क्रांतिकारकांचा एकत्रित उठाव त्यांनी केला आणि त्यातून इंग्रजांविरुद्ध लढा त्यांनी केलेला आहे, त्यांची इतिहासामध्ये नोंद आहे. परंतु पाहिजे तसा इतिहास या पेठ तहसीलमध्ये यांचा उपलब्ध नाही. आमचा प्रयत्न आहे की आदरणीय आजचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपली विनंती असणार आहे की यांचा इतिहास पुढे आला पाहिजे. आमचे मित्र महेशजी टोपले साहेब यासाठी अतिशय चांगले काम करत आहेत. देवाजी राऊत सारख्या क्रांतिकारकांचा सुद्धा त्यांनी अतिशय चांगला इतिहास शोधलेला आहे. त्यांतून प्रेरणा घेऊन आपण सर्व तरुणांनी आपला पूर्वजांचा इतिहास पुढे आणला पाहिजे. ह्याच आपल्या गावित परिवाराच्या पूर्वजांचा त्यांचे स्मरण आपण केलं पाहिजे. अनेक गावित परिवारातील जे आपले वाडवडील आहेत ते आज आपल्यामध्ये नाहीत, हयात नाहीत. ते काही माता भगिनी खूप चांगल्या होऊन गेल्या, त्यांनी त्यांच्या संसाराचा डोलारा सांभाळत असताना आपल्या सगळ्यांना पुढे आणलं. आज ते आपल्यामध्ये नाहीत आणि म्हणून या कार्यक्रमाची चांगली सुरुवात करत असताना त्यांचंही स्मरण या प्रसंगी झालं पाहिजे. आणि म्हणून मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी आज विनंती करेन की आपल्या या पूर्वजांना सुद्धा आपण सर्वजण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्या श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मी सर्वांना विनंती करतो आपण 2 मिनिटं उभे राहायचं आहे. सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करत आहोत. कृपया शांती शांती शांती. बसून घ्यायचं आहे आपण सर्वांनी. धन्यवाद. माननीय जे पी गावित साहेबांचं इथं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदिवासींचा संघर्ष योद्धा कॉम्रेड जे पी गावित साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कॉम्रेड जे पी गावित साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आपला कार्यक्रम आपण पुढे चालूच ठेवणार आहोत. मुकेशभाई गावित प्रयार यांनी आपल्या या गावित कुळ परिवाराच्या संमेलनासाठी 201 रुपयांची देणगी दिलेली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. युवा नेतृत्व पेठ तालुका મિત્રો આપણા માનવંતા મહેમાનોનું ફૂલથી સ્વાગત થઈ રહ્યું છે ત્યારે આપણે જોરદાર તાળીઓથી વધાવી લઈએ. मोहनभाई गावित आमदार गुजरात यांचा स्वागत आणि सत्कार होतो आहे. नितेशभाई गावित यांचाही सत्कार होतो आहे. त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. नितेशभाई गावित, संजय गावित यांना विनंती आहे. संजय गावित, नितेशभाई गावित यांचा सत्कार संजय गावित यांनी करायचा आहे. कृष्णा गावित यांनी आदरणीय अश्विनभाई चौधरी यांचा सत्कार करायचा आहे. लवकर यांचा सत्कार करण्यासाठी विलास गावित यांनी, सोनूभाई गावित यांचा सत्कार करायचा. विलास गावित यांनी विजयभाई गावित यांचा
पाहुण्यांना विनंती आहे, कृपया आपलं नाव घेतल्यावर आपण उभं राहायचं आहे. रघुभाई गावित, विजयभाई गावित यांचा सत्कार गिरीधर गावित यांनी करायचा आहे. गिरीधर बाबूभाई गावित यांचा सत्कार करतील भास्कर गावित, दुसरे भास्कररावजी गावित करून घ्या. ठीक आहे, बरोबर. त्यानंतर रसिकभाई गावित यांचाही सत्कार या ठिकाणी सुभाष गावित यांनी करायचा आहे. सुभाष गावित, रसिकभाई गावित यांचाही सत्कार सुभाष गावित यांनीच करायचा आहे. जयेंद्रभाई गावित यांचा सत्कार चिंतामण गावित यांनी करायचा आहे. चिंतामण गावित. प्रभाकर गावित जिल्हा परिषद सदस्य यांनी तर स्टेजवर यायचंय. पालघर कृपया लवकर यायचं स्टेजवर. जव्हारचे चिंतामण गावित सत्कार करायला पुढे या पटकन. जयेंद्रभाई गावित यांचा सत्कार आदरणीय जशोबेन गावित यांचा सत्कार हेमलताताई गावित यांनी करायचा आहे. माजी जिपा सदस्य आदरणीय जशोबेन गावित यांचा. त्याचप्रमाणे आदरणीय शोभनाबेन यांचाही सत्कार या ठिकाणी लताबाई सातपुते यांनी करायचा आहे. लताबाई सातपुते. शोभनाबेन यांचाही सत्कार या ठिकाणी ताराबाई गावित यांनी यायचे. ताराबाई गावित यांनी शोभनाबेन अश्विनी गावित यांनी करायचे. अश्विनी रमीलाबेनचा सत्कार अश्विनी गावित. रमीलाबेनचा सत्कार अश्विनी गावित हिने करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवत राहायचे. आपले प्रमुख पाहुण्याचा सत्कार जीवनभाई चौधरी यांचाही सत्कार हेमराज गावित यांनी करायचा आहे. हेमराज माजी मामलेदार. त्याचप्रमाणे आदरणीय अरविंदभाई गावित यांचाही सत्कार या ठिकाणी संजय गावित यांनी करायचा आहे. अरविंदभाई गावित. यानंतर सोनाबाई गावित यांचा सत्कार कांतीलाल गावित यांनी करायचा आहे. सोनाबाई गावित माजी सरपंच, न्याय समितीचे अध्यक्ष आहे ते गावित परिवाराचे सन्माननीय सोमाबाई गावित यांचा सत्कार कांतीलालजी गावित माजी सरपंच कुंभाळे ग्रामपंचायत यांनी सत्कार करायचा आहे. मगनबाई यांचा सत्कार हंसराज गावित यांनी करायचा आहे. निवृत्त कार्यपालक इंजिनियर आदरणीय मगनबाई गावित यांचा सत्कार हंसराज गावित यांनी करायचा आहे. सत्कार जगदीश गावित याचे अध्यक्ष. नगरसेवक गणेश गावित यांनी करायचा आहे. गणेश गावित. आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब मजूर संघाचे मुख्य. यानंतर आदरणीय मनोभाई गावित यांचाही सत्कार या ठिकाणी कृष्णा गावित यांनी करायचा आहे. मनोभाई गावित. यानंतर मनोभाई गावित यांचा सत्कार यशवंत गावित यांनी करायचा आहे. यशवंत गावित याचं स्वागत. धन्यवाद. श्यामशेठ गावित यांचा सत्कार या ठिकाणी
चिंतामणजी गावित साहेब यांनी करायचा आहे. विलासजी अलवार साहेबांचा सत्कार होतो आहे. चिंतामण गावित यांनी विलासजी अलवार यांचा सत्कार करायचा आहे. माननीय महेशजी टोपले पण इथे उपस्थित झाले. भास्कर गावित यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार विलासजी अलवार यांचा होतो आहे. सावळीराम गावित यांनी आदरणीय महेश टोपले यांचा सत्कार करायचा आहे. सावळीराम गावित, महेशजी टोपले, गावित यांचा सत्कार करायचा आहे. धर्मा गावित यांनी लालूभाई गावित यांचा सत्कार करायचा आहे. जा पुढे स्टेजवर. रुपेश गावित, मोहन कनकभाई मांडवा यांचं स्वागत कृष्णा गावित करतील. कृष्णा गावित यांनी लवकरात लवकर कनकभाई मांडवा यांचं स्वागत करायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. काही त्यांनी सत्कार स्वीकारावा. आदरणीय भास्करजी गावित साहेब, पेठ तालुक्याचे गंभीर नेतृत्व, पेठ तालुक्याच्या सदैव पाठीशी उभं असलेलं असं नेतृत्व, गंभीर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो असे आदरणीय गावित साहेब यांचा सत्कार होतो आहे. आदरणीय मोहनभाई गावित आणि जपी गावित साहेब यांच्या शुभ हस्ते तो त्यांनी स्वीकारायचा आहे. सुरेशभाई गावित यांचा सत्कार. सुरेशभाई तिसकरे यांचं स्वागत माननीय कृष्णाजी गावित करतायत. संजय गावित हे करतायत. सुरेशभाई तिसकरे स्टेजवर उपस्थित झालेले. यानंतर आजच्या या कार्यक्रम प्रसंगी जगदीशभाई यांचं स्वागत सर करत आहेत. तुम्ही येथे सरपंच आहेत. ओके. या कार्यक्रम प्रसंगी वेळात वेळ काढून आपले आदरणीय सर्वांचे नेतृत्व असलेले आदरणीय जेपी गावित साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना इतरत्र दुसऱ्या कामासाठी जायचं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा अधिक वेळ न घेता पुढे आपण कार्यक्रम चालू ठेवणार आहोत. या गावित परिवाराचे प्रास्ताविक करण्यासाठी मी गिरीश गावित युवा नेते यांना विनंती करतो की आपण आजच्या या मेळावा प्रसंगी प्रास्ताविक आपण सादर करावं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते, आदिवासी संघर्ष योद्धे आदरणीय कॉम्रेड जेपी गावित साहेब, आपल्या गावित मेळाव्याची शान आणि व्यारा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मोहनभाई गावित, उपस्थित आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पेठ तालुक्याचे नेते आदरणीय भास्कर शेठ गावित, गुजरात जिल्हा परिषदेच्या सभापती दुसुबेन गावित, गुजरात जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापती शोभनाबेन गावित, उपस्थित गुजरातवरून आलेले सर्व टोलामोलाचे राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नोकर वर्ग, महाराष्ट्रातून आलेले सर्व राजकीय पदाधिकारी, नोकर वर्ग आणि माझे गाव मेळाव्याचे सर्व बांधव. आज खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी आपण गुजरात येथे भव्य दिव्य असा गावित मेळावा आयोजित केला होता. परंतु तिथलं जे भव्य दिव्य स्वरूप बघितल्यानंतर आम्हाला पण वाटलं का जे हित संबंध जोपासले जातात किंवा गावित जो आहे गुजरातचा गावित आणि महाराष्ट्राचा गावित हा एकच आहे. परंतु आपण कुठेतरी लांब असल्यामुळे आपल्यामध्ये सलोखा होत नाही. त्या सलोख्यासाठी किंवा सुखदुःखात एकत्र राहण्यासाठी आपण कुठेतरी एकत्र आलं पाहिजे आणि कुठेतरी आपण हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. या निमित्ताने आम्ही ग्रामपंचायत कुंभाळे आयोजन समिती गावित मेळावा आम्ही ठरवले की कुंभाळे येथे महाराष्ट्र राज्यात आपण निळा उतरूया
आणि हा कार्यक्रम यशस्वी करूया. या कार्यक्रमासंदर्भात जर बोलायचे झाले तर याचा हेतू असा आहे की आपण जर बघतो का महाराष्ट्र राज्यात बऱ्यापैकी म्हणजे IAS लेवल पासनं तर क्लास 4 पर्यंतचे आपल्या गावित बंधू आहेत, परंतु आपला कुठेतरी परिचय नाही. राष्ट्रीय क्षेत्रात बघितलं तर गावित साहेबांसारखे सर्व दिग्गज आहेत, पण त्यांचा पण परिचय नाही. गुजरातमध्ये जर बघितलं तर मोहनबाई सारखे राष्ट्रीय क्षेत्रात दिग्गज आहेत, पण त्यांचा पण परिचय नाही. आणि शासकीय क्षेत्रात जर बघितलं तर बरेच दिग्गज आहेत, पण त्यांचाही परिचय नाही. जेव्हा आपल्याला गुजरातमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राच्या माणसाला अडचण येते त्यावेळेस आपण बघतो की अडचण सोडवण्यासाठी आपला कुणा जवळचा कोणतरी नातेवाईक नाही, परंतु त्यावेळेस आपल्या गावित परिवारातील कोणीतरी आपला राष्ट्रीय पदाधिकारी असेल, प्रशासकीय प्रमुख असेल, आपल्याला त्यावेळेस तो मदतीला धावून येत असतो. तीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. आपला आजचा हेतू तोच आहे की आपले सुखदुःखात एकत्रित येण्यासाठी हे सर्व काही संबंध एकत्र यावे यासाठी आपण गावित मेळावा आयोजित केला आहे. आणि मी जास्ती बोलणार नाही, आता कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा एक हेतू पण असा आहे की आमच्या इथं जसं आपण बघतो स्वतंत्र सेनानी बरेच घडले, परंतु गावित परिवारातला पण एक स्वतंत्र सेनानी घडून गेला. माझ्या मते गट्टू पाटील म्हणून एक आपले स्वतंत्र सेनानी घडून गेले. त्यांचं गॅजेट मध्ये पण उल्लेख आहे, आपल्याला टोपले सर त्याबद्दल संपूर्ण माहिती देतीलच. परंतु मला सर्व आयोजकांना, प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे का जसं प्रत्येक क्रांतिकाराची एक स्मारक होतं तसं एक स्मारक एक कुंभारा एक मध्यवर्ती ठिकाण आहे. तिथं गट्टू पाटील जे आपले क्रांतिकारक आहे, माझ्या मते टेमक्याच्या वारीचा लढा तिथे त्यांनी बऱ्यापैकी इंग्रजाशी झुंज दिली आणि तेथे ते शहीद झाले. अशा ह्या थोर सेनानीचा इथे स्मारक हवं असं मी आयोजक कमिटी किंवा प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो. पुढे तुम्ही तुमच्या भाषणात त्याचा उल्लेख पण कराल. आणि मी परत जेही इथे बरेच लांबून हे आलेले आहेत, धरमपूर असेल, बलसाड असेल, कपराडा असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे पार तुमचे नंदुरबार पासून, पालघर पासून आलेले गावित बंधू असतील, यांना पण विनंती करतो की सर्वांनी ज्याच्या त्याचे नंबर असतील, त्यांची जे पदनाम असेल, हुता असेल, तुम्ही इथे आयोजन कमिटीचे स्टेजवरच कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांच्याकडे त्याची नाव नोंदणी करायचे. भविष्यात आडी अडचणीला ते नंबर शेअर केले जातील. आणि कार्यक्रमाचा आजचा जो हेतू आहे का भविष्यात आपल्याला सुखदुःखात प्रत्येक संकटात आपल्याला एकत्र येता येईल हाच महत्वाचा हेतू आहे. मी जास्ती बोलणार नाही. आयोजक कमिटीने मला प्रस्तावित करण्याची संधी दिली. मी सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय JP गावित साहेब यांना त्यांची उपस्थिती हीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असते. आणि म्हणून मागील वर्षी आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. गावित साहेब हे असं नेतृत्व आहे जे महाराष्ट्रातच नव्हे दिल्लीची सत्ता सुद्धा आदळून टाकणारा असं खंबीर असं नेतृत्व या आदिवासींमध्ये निर्माण झालेलं. म्हणून आपण ज्यांच्याकडे आदराने बघतो असे आदरणीय JP गावित साहेब, आदरणीय भास्करजी गावित साहेब असतील, चिंतामण गावित साहेब असतील, यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला. असे आदरणीय JP गावित साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या या कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत सर्वप्रथम आपण या ठिकाणी व्यक्त करावं.